जलगांव जिले के चोपड़ा में बस स्टैंड पर चोरी करते पकड़े गए जालना के प्रहलाद मांटे को निलंबित कर दिया गया है। जालना के पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने यह जानकारी दी है। सहायक फौजदार प्रहलाद मांटे जालना के सदर बाजार पुलिस स्टेशन में कार्यरत थे। पिछले कई दिनों से वह बस स्टैंड पर चोरी करने वाले चोरों को मार्गदर्शन और मदद दे रहा था। इसके बाद वह राज्य भर के विभिन्न बस स्टैंडों पर जाकर चोरी करता था। पुलिस ने चोपड़ा बस स्टैंड पर सोने की चेन चुराने वाले गिरोह को पकड़ा। उन चोरों में जालना पुलिस में कार्यरत सहायक फौजदार प्रहलाद मांटे भी शामिल था। इसलिए जैसे ही जालना के पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल को इसकी जानकारी मिली, उन्होंने तुरंत उसे निलंबित करने की कार्रवाई की। पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव येथे एफआयआर दाखल झाली आहे, ज्यामध्ये पिक पॉकेटिंग गँग पकडलेला आहे आणि त्यामध्ये एका जालना पोलिसाचा ग्रेड PSI प्रल्हाद मांटेला पण अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये कालच माझा जळगाव SP सोबत बोलणं झाला होता आणि गुन्हे दाखल होण्याची ज्यावेळी प्रक्रिया सुरू होती आणि लगेच त्या PSIला सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि जो लीगल कारवाई आहे ते जळगाव पोलीस त्याच्यावर अटकच केली आहे, सगळी करतच आहे, पण प्रशासकीय कारवाई म्हणून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे। एकच महिन्यामध्ये त्याची रिटायरमेंट होती, पण तरीही त्यांनी जर असा प्रकार केला आहे तर त्याला त्याचा परिणाम 100% भोगावा लागेल। सर, काही पूर्वीचे काही गुन्हे काही लक्षात आले का तुमच्या? पूर्वीचे त्याच्यावर काही SR कोडमध्ये गुन्हे नाही आहे आणि हा जो गँग पकडला आहे जळगावमध्ये 3-4 महिने अगोदर सदर बाजार पोलीस स्टेशननी तोच गँग आपल्या बस स्टँडमध्ये त्यावेळी भरपूर काही 1-1.5 महिना चोरी चालली होती। त्यावेळी सर्वप्रथम सदर बाजार पोलिसांनी त्या गँगला पकडला होता आणि त्यामध्ये आपले 5-7 केसेस मला वाटते उघड आले होते। सदर बाजारच कार्यरत होते ना? हे कर्मचारी सदर बाजारलाच कार्यरत होते, ग्रेड PSI होते। PSI बस स्टँड निगडीत असू शकते, आपल्या बस स्टँडला जे झाले ते त्यांच्याशी निगडीत असू शकते। नाही, पण बस स्टँडला पण हेच गँग जो 3-4 लोक जळगावमध्ये अटक झाले त्यापैकी काही लोक कॉमन आहेत। ती गँग आता 2-3 महिने जेलमध्येच होती, आता सुटल्यानंतर त्यांनी ही प्रकार जळगावमध्ये केला असेल, पण हा कशाला इन्व्हॉल्व झाला आणि कशा इन्व्हॉल्व झाला ते जळगाव पोलीस करत आहेत तपास। मी SP साहेबांशी तिकडचे कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर त्याची जो प्रशासकीय चूक आहे अटक झाल्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे। त्याची प्राथमिक चौकशी प्रोबेशनरी IPS अधिकारी सिद्धार्थ बारवाल जो अंबरला आहे त्याच्याकडे देण्यात आलेली आहे। जो काही डिपार्टमेंटल स्ट्रॉंग ऍक्शन घेता येईल ते घेणार। सर, काल ते ऑन ड्युटी होते का? ज्यावेळेस तिकडे गेले गैरहजर होते। गैरहजर नोटीस तामीलसाठी गेले होते काही पथक वगैरे असं? नाही, एक पथक गेला होता अगोदर, तो पथक शनिवार रात्री परत आलेला। त्या पथकात यांचा पण असं? त्या पथकामध्ये 4 लोक होते, तो पण होता, पण ती पथक ऑलरेडी शनिवारी आलं होतं, त्याच्यानंतर तो गैरहजर होता।